नमस्कार. नंबर 1. जाम वगैरे बनविण्यासाठी भांड्याला आतून थोडे लोणी किंवा डालडा लावून घ्यावा, म्हणजे करपण्याची भीती राहत नाही. नंबर 2. लोणी कडविताना त्यात मिठाचा खडा टाकावा, म्हणजे तूप दाणेदार होते. नंबर 3. दही वड्या करीताना दही बनविताना त्यात एक बटाटा उकडलेला मऊ करून घालावा, चव छान येते. नंबर 4. दुधी भोपळ्याची भाजी करताना त्यात थोडे बेसन पीठ भाजून घालावे, भाजी अत्यंत चवदार होते. नंबर 5. फ्लॉवरची भाजी शिजवताना त्यात थोडे दूध घालावे, म्हणजे फ्लॉवरचा रंग बदलत नाही. नंबर 6. कडधान्य व डाळी लवकर शिजण्यासाठी हळद व काही थेंब भुईमुगाचे तेल घालावे व मग शिजवावे. नंबर 7. लायटर थोडा बंद पडला असल्यास त्याला 1 दिवस फ्रीजमध्ये ठेवा, पुन्हा सुरू होईल. नंबर 8. नॉनस्टिक तवा चकचकीत राहण्यासाठी त्यावर लिंबाचा रस किंवा ताक लावा. नंबर 9. राजगिरा, मोहरी, तीळ हे वापरण्यापूर्वी स्वच्छ धुवून उन्हात वाळवावे व कोरड्या डब्यात ठेवावे. नंबर 10. पापड, लोणची, मूगवड्या बनविताना हिंगाचा वापर करावा, त्यामुळे टिकाऊ होतो, पदार्थ अधिक चविष्ट बनतो. नंबर 11. मध गोठले असल्यास बाटली गरम पाण्याच्या भांड्यात ठेवावी. नंबर 12. फ्रूट सॅलड, दूध व अन्य कोणताही सरबतामध्ये मध टाकल्यास चव चांगली लागते व शक्तिवर्धक होते. नंबर 13. भाज्या किंवा फळे 4 ते 5 तास आधीपासून कापून ठेवू नये. नंबर 14. गरम तव्यावर लगेचच पाणी ओतून तो थंड करण्याचा प्रयत्न करू नये. आपोआप थंड होईपर्यंत वाट पाहावे, कारण पाणी ओतले तर त्याला मध्यभाग कमकुवत होतो व त्यास भोग पडते. नंबर 15. रस्सा दाट स्वादिष्ट होण्यासाठी दाण्याचा कूट नारळाच्या किस मिक्सरला करून रश्श्यात घालावा. नंबर 16. कच्ची केळी दीर्घकाळ ताजी राहण्यासाठी थंड पाण्याने भरलेल्या पातेल्यात ठेवावी. साधारण 1 आठवड्यापर्यंत केळी टवटवीत राहतात. हे पाणी 2 दिवसात एकदा बदलावे. नंबर 17. ब्रेड, केक, कुकीज यांसारखे खाद्यपदार्थ लगेचच खराब होतात, म्हणूनच एका वेळी एकच खरेदी करा, जेणेकरून तुम्ही 1 किंवा 2 दिवसात पाकिट पूर्ण खाऊ शकता. याशिवाय खुली पाकिटं ताजी ठेवण्यासाठी रेफ्रिजरेटरमध्ये ठेवण्यात यावी. नंबर 18. जर तुम्हाला ताजे नारळ कमी पडत असेल तर कोरडे खोबरे पाण्यात भिजवून ते मऊ करावे आणि नंतर चटणी तयार करण्यासाठी वापरावे. नंबर 19. लसूण सोलण्यासाठी लसूण 30 सेकंद मायक्रोवेव्ह करा, सालं सहज निघून येतील. नंबर 20. अळूवड्यांचे रोल वाफवून गार झाले की जाड दोऱ्याने बांधून फ्रीजमध्ये ठेवल्यास 15 ते 20 दिवस आरामात टिकतात. जेव्हा हवे तेव्हा त्यांच्या वड्या कापून वापरता येतात. नंबर 21. बर्फाचे ट्रे फ्रीजमध्ये ठेवताना ट्रेच्या खाली प्लास्टिकचा तुकडा ठेवावा, ट्रे खाली चिकटत नाही. नंबर 22. मोड आलेल्या मटकीला जर वेगळा वास लागत असेल किंवा त्याचा एक उग्र वास येत असेल तर त्याला मीठ चोळून स्वच्छ धुवावे, यामुळे मोड आलेल्या मटकीचा वास निघून जातो. नंबर 23. गॅसवर कोणतेही अन्न शिजवत असताना गॅस हा नेहमी मध्य आचेवरच ठेवावा. मध्यम आचेवर गॅस ठेवल्यामुळे अन्नही व्यवस्थित शिजले जाते आणि गॅससुद्धा जास्त वायाला जात नाही. नंबर 24. प्रत्येक गृहिणीला वाटते सिलेंडर हा जास्त दिवस जावा. गॅस जास्त संपू नये यासाठी गॅसचे बर्नर नेहमी स्वच्छ ठेवावे. गॅसचे बर्नर नेहमी स्वच्छ ठेवल्यामुळे गॅस जास्त वाया जात नाही. नंबर 25. कोणतीही तळण तळत असताना तेल जास्त जळू नये, यासाठी तळण तळण्याच्या अगोदर तेलामध्ये किंचित मीठ टाकावे. मीठ टाकल्याने तेल जास्त जळत नाही आणि तेलावर फेससुद्धा येत नाही. नंबर 26. एखाद्या कपड्यात मोठी तांदळाची गाठ मारा आणि ही गाठ मीठ आणि साखरेच्या बरणीमध्ये टाकून ठेवा. मीठ आणि साखरेतील ओलावा तांदूळ शोषून घेतो आणि यामुळे साखरेला आणि मिठाला पाणी सुटत नाही. तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर आपलं स्वयंपाकघर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा.
ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून सगळ्यात आधी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. थँक्यू. धन्यवाद.